नमस्कार मित्रांनो, मी आता SBI महाडमध्ये आहे. बराच वेळ झाला, जवळजवळ सकाळी 10 वाजल्यापासून महाड SBIमध्ये नेट नाही आहे. आज भरपूरसे कस्टमर येऊन परत गेलेले आहेत. त्यांचे एवढे प्रॉब्लेम होणार आहेत. उद्या शनिवार आहे, आज नेट नाही आहे, त्यामुळे आज ट्रान्झॅक्शन होणार नाहीत. परवा रविवार आहे. आणि आत्ता या बँकेतून सांगतायत तुम्हाला जायचं असेल तर नांगलवाडी फाट्यावरती MIDC ब्रँचमध्ये जाऊन तिथून ट्रान्झॅक्शन करा. आता लोकांना याचा बुरदंडा का? एवढी मोठी ब्रँच आहे, नॅशनलाइज बँक आहे आणि या बँकेमध्ये नेटचा प्रॉब्लेम येतो तर लोकांनी काय करायचं? आता मला सांगा, मला हे माझे एक ट्रान्झॅक्शन आहे ते मला करणं अतिशय गरजेचं आहे. आज उद्या शनिवार आहे, परवा रविवार आहे. सोमवारी ट्रान्झॅक्शन करायला गेलं तर मला त्याचा इंटरेस्ट पेनल्टी काय असेल ती भरायला लागणार आहे. तर याला जबाबदार कोण? ते मला सरळ सांगतात. मॅनेजरला जाऊन भेटलो मी. मॅनेजर मला सरळ सांगतात तुम्हाला थांबायचं असेल तर थांबा नेट येईपर्यंत, नाहीतर आज ट्रान्झॅक्शन होणार नाही. नाहीतर तुम्हाला जायचं असेल तर नांगलवाडी फाट्याच्या MIDC ब्रँचवरती जा. आता एवढा लांब मी का म्हणून जायचं सांगा? मलासुद्धा कामं आहेत, मलासुद्धा वेळेचं बंधन आहे. एवढ्या मोठ्या नॅशनलाइज बँकेमध्ये जर नेटचा प्रॉब्लेम येत असेल तर सर्वसामान्य लोकांनी काय करायचं? याच्यावरती तुम्ही तुमचं मत काय ते सांगा.